मध्य रेल्वेचे CPRO डॉक्टर स्वप्नील नीला आमच्या सोबत आहेत। सर, काय झालंय नेमकं? याच्यामध्ये एक लोकल होती जी पनवेलवरनं CSTला येत होती। त्या लोकलच्या एका डब्याचे 2 चाकं फक्त घसरलेली आहेत। याच्यामधले कुठलेही जीवितहानी किंवा दुसरी कुठल्याही प्रवाशाला इंजुरी झालेली नाही आहे। आणि मध्य रेल्वेची सोबत जसं तुम्ही पाहू शकता की याच्यामध्ये मेन लाईनच्या गाड्या, मेन लाईनच्या लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या ह्या सगळ्या नॉर्मली चालू आहेत। केवळ हार्बर लाईनच्या प्लॅटफॉर्म 1 आणि 2चे हार्बर लाईनच्या गाड्या फक्त अफेक्टेड आहेत आणि त्याही केवळ वडाळ्यापर्यंत आहेत। वडाळ्याच्या पुढची हार्बर लाईन आपण ऑलरेडी रिस्टोर केलेली आहे। सोबतच जे काही प्रवाशांच्या काही गाड्या ज्यामध्ये उभ्या होत्या त्या गाड्याला आपण मस्जिदपर्यंत आणून तिथून प्रवाशांना उतरण्याची सोय केलेली आहे। टेक्निकल फॉल्ट काय झालेला आहे आणि किती वेळ लागेल अजून? टेक्निकल फॉल्ट आता तो इन्व्हेस्टिगेशन नंतर आपल्याला कळेल, पण आता साधारणपणे अजून 15 ते 20 मिनिटांमध्ये हा डब्बा जो आहे तो रिलीज होईल। त्याच्यानंतर ह्या डब्याला आपण प्लॅटफॉर्मवरती घेऊन येऊ। बाकी प्रायमरी त्याची चेकिंग झाल्यानंतर बाकीची मुवमेंट होईल। अर्धा तास ते 45 मिनिटांमध्ये साधारणपणे आपली जी हार्बर लाईनची ट्रॅफिक आहे ती नॉर्मल होऊन जाईल। प्रवाशांचा हाल होतं, त्यांना काही प्रवाशांना काय सांगणार, काय अपील करणार? नाही, प्रवाशांचे हाल आम्ही होऊ नये याची मॅक्सिमम काळजी घेतलेली आहे। आपण हार्बर लाईनचं ज्यांच्याकडे तिकीट आहे त्यांना पण मेन लाईनवरनं प्रवास करायची परवानगी दिलेली आहे आणि हार्बर लाईन वडाळ्याच्या पुढे चालू आहे किंवा इथून मेन लाईननी कुर्ल्यापर्यंत जाऊन कुर्ल्यावरनं हार्बर लाईन पण प्रवासी आपले पकडू शकतात। हे होते मध्य रेल्वेचे CPRO डॉक्टर स्वप्नील नीला। त्यांचं असं म्हणणं आहे की जवळपास अर्धा ते पाऊण तास जाईल। हार्बर लाईनची जी ही वाहतूक आहे ते सुरळीत होणार आहे, मात्र प्रवाशांना त्रास होणार नाही याची काळजी आणि दक्षता घेतली जात आहे। कॅमेरा पर्सन मोहन दुबेसह ब्रिजभान जयस्वार, TV9 मराठी।